अंबरनाथ के पूर्व नगर अध्यक्ष राजेंद्र वालेकर के जन्मदिवस पर गरीबों को मिली अनोखी सौगात। अंबरनाथ के शिवसेना शहर प्रमुख अरविंद वालेकर के भाई पूर्व नगर अध्यक्ष राजेंद्र वालेकर का जन्मदिवस एक अनोखे उपक्रम के साथ मनाया गया। उन्होंने अपने जन्मदिवस पर फजूल खर्ची न करके बारिश के मौसम में 2 गरीब निराधार वृद्ध महिलाएं जिनका घर बार बर्बाद हो चुका था, उनके घर को फिर से नया बनाकर उन्हें आज तोहफे दिए और आगे भी जरूरतमंदों की मदद करते रहने का संकल्प किया। बता दें कि उनके भाई अरविंद वालेकर भी हर वर्ष अपने जन्मदिवस पर सामाजिक कार्य करते हुए हर साल एक मंदिर का जीर्णोद्धार करते हैं। आज के कार्यक्रम में शिवसेना के सभी पदाधिकारी शामिल थे और सर्व मंडल की तरफ से राजेंद्र वालेकर को शॉल और पुष्पगुच्छ देकर उनका सम्मान किया। आज माझे बंधू राजेंद्र वालेकर यांचा वाढदिवस आहे आणि दरवर्षी माझ्या वाढदिवसाला माझा कुटुंब अंबरनाथमध्ये एका मंदिराचा जीर्णोद्धार करत असतात। परंतु यावर्षी नव्हे तर गेल्या वर्षापासून ज्यांना आधार नाही अशा महिला ज्या अगदी वयस्कर आहेत, ज्या आपल्या घरामध्ये एक वीट सुद्धा लावू शकत नाहीत, अशा महिलांना त्यांच्या घराचं रिपेरिंग करून पूर्ण नवीन बांधून त्यांना पुढचं आयुष्य सुखाने जगता यावं, त्यांना त्या घरामध्ये राहता यावं, अशा प्रकारची 2 घरं यावर्षी राजेंद्र वालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 2 महिन्यामध्ये त्याचं काम चालू होतं, ती बांधून दिलेली आहेत आणि त्याचा वाढदिवसानिमित्त केक कापतात, लोक मजा करतात। परंतु या कुटुंबानी, वालेकर कुटुंबानी आज असं ठरवलं की या 2 महिलांना आधार द्यावा, त्यांचा आपण आधार बनावं, त्याच्या आयुष्यामध्ये आपण सुख कसं येईल, त्यांना आनंद कसा मिळेल याचा विचार करून आम्ही त्या 2 अनाथ महिलांना आज घरं बांधून दिलेली आहेत। मला ईश्वर सरनी हीच प्रार्थना करायची आहे की अशीच उत्तरोत्तर आमच्याकडून सेवा अंबरनाथकरांची घडत राहो। आम्ही सर्व वालेकर कुटुंब या अंबरनाथसाठी अनेक उपक्रम 26 मंदिरं बांधली असतील, 10 रुपयामधलं जेवण आजही अहोरात्र चालू आहे। अंबरनाथमध्ये 2 ठिकाणी आमच्या इथं 2 वाचनालय आहेत, 2 व्यायामशाळा आहेत, महिलांना उद्योग आहेत, असे अनेक उपक्रम अंबरनाथकरांसाठी आम्ही करतो आणि त्यातला हा सगळ्यात अत्यंत चांगला आणि महत्त्वाचा उपक्रम राजेंद्र वालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज आमच्या हातून घडलाय, हे आम्ही आमचं भाग्य समजतो। आज ज्या 2 महिला होत्या त्यांचं अत्यंत पावसाळ्यामध्ये वाईट परिस्थिती असायची, पाणी गाळायचं, खाली बसायला जमीन होती, पूर्ण म्हणजे मातीचं सारवलेला ओटा होता आणि ते आम्ही गणपतीमध्ये फिरत असताना आमचे योगेश गोरे, दिनेश नलावडे आणि रमेश भाऊ सगळे फिरत असताना त्या दोन्ही घरा त्यांनी आम्हाला गोवापाड्याच्या कार्यकर्त्यांनी इथं दाखवली आणि त्याच दिवशी आम्ही विचार केला का ही 2 घरं आपण बनवून त्यांची सेवा करण्याचं आम्हाला भाग्य मिळालं आणि ती सेवा आज आम्ही आमच्या परिवाराने, आमचे मोठे भाऊ अरविंद वालेकर, मनीषा वालेकर यांच्या आशीर्वादाने प्रत्येक वेळेस आम्ही आमच्या परिवार काम करत असतो आणि याच्या पुढेही इथं बाजूलाच एक मुस्लिम समाजाच्या घराचं पण रिपेरिंग काम चालू आहे आणि भास्कर नगर मध्ये सुद्धा एक निराधार महिला आहे, तिच्या पण घराचं काम आम्ही लवकरच चालू करतोय। असे इतर घरं ज्याला राहण्यासाठी छप्पर नसेल, मंदिर मस्जिद बनवण्यापेक्षा एखाद्या गोरगरिबाला आपण जर घर बनवून दिलं तर मला वाटतं आपलं भाग्य समजतो, कारण का ह्याच दृष्टिकोनातून आमचा वालेकर परिवार अहोरात्र मेहनत करून आमच्या स्वखर्चाने हे सगळं करत असतो आणि आमच्या सर्व कार्यकर्ता, महिला आघाडी, युवा सेना यांच्या आशीर्वादाने आमचे श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने हे सगळे कार्य आम्ही करत असतो। एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो।